उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। अंबानी आणि फडणवीसांची रात्री तासभर चर्चा। दोघांची 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा भेट। राज्यात भाजपला पुन्हा नंबर 1 बनवा, फडणवीसांच्या नेत्यांना सूचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप। आगामी पालिका निवडणुका एकत्रच लढायच्यात। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये प्रमुख नेत्यांचा सूर। सूत्रांची माहिती, लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार। अजित पवारांच्या खात्याकडे लक्ष ठेवा, निधी कुठे वितरित होतो याची माहिती घ्या। एकनाथ शिंदेंचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश। सूत्रांची माहिती, तर बैठकीनंतर अजितदादांची शिंदेंसोबत दालनामध्ये चर्चा। ज्याला कुणाला निधीवर वॉच ठेवायचंय त्याचं स्वागत। शिंदेंनी निधी वाटपावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चांवर अजित पवारांचं उत्तर। बोगस मतदानावरून आरोप करताना राहुल गांधींचं फडणवीसांच्याच मतदारसंघाकडे बोट। 5 महिन्यामध्ये 29,219 मतदार वाढल्याचा आरोप। तर फडणवीसांनी काँग्रेसच्या विजयी आमदारांची आकडेवारी सांगत आरोप खोडून काढले। आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद। इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांबाबत अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाईंची पत्रकार परिषद होणार। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आज अजित पवारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक। मुस्लिम शिष्टमंडळासह राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त उपस्थित राहणार। राज्यातल्या उपमुख्यमंत्र्यांचा केंद्रातल्या धोरणाला विरोध। 1ली ते 4थी हिंदी सक्ती नसावी, 5वी पासून हिंदी भाषा अभ्यासामध्ये असावी, अजितदादांची भूमिका। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवारांचा विजय। निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची आघाडी। शरद पवारांच्या पॅनलचे सर्व उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर, तर तावरेंच्या बळीराजा सहकार बचाव पॅनल पराभवाच्या छायेत। निवडणूक आयोगाविरोधातील प्रकाश आंबेडकरांच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये निकाल। 2024 विधानसभेमध्ये 5 वाजल्यानंतर 76 लाख नागरिकांच्या मतदानावर आंबेडकरांचा आक्षेप। राज्यामध्ये कोरोनाच्या 25 नव्या रुग्णांची नोंद। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 256 वर। राज्यातील सर्व रुग्णांना सतर्क राहण्याचे निर्देश। ठाण्यातील 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विशेष पथकाची कारवाई। हायकोर्टानं फटकारल्यानंतर प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रामध्ये सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची कारवाई सुरू। मुंबईतल्या IIT कॉलेजमध्ये बोगस विद्यार्थ्यांचा वावर। तरुण पवई पोलिसांकडे सुपूर्द। एवढी कडक सुरक्षा भेदून कॅम्पसमध्ये येण्याचा नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू। भंडाऱ्याची उधळण करत जेजुरी नगरीमध्ये माऊलींच्या पालखीचं स्वागत। सदानंदाच्या जयघोषात वारकऱ्यांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन। तर तुकोबांच्या पालखीचा वरवणमधील विठ्ठल मंदिरामध्ये विसावा। सोलापूरच्या करमळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून ड्रोनद्वारे मका पिकावर फवारणी। ड्रोन फवारणीमुळे वेळ, पैसा आणि पाण्याची बचत होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती। पुण्याच्या खेड आणि शिरूरच्या आरळा नदीवरील कळमोडी धरण ओव्हरफ्लो। धरणातून नदीपात्रामध्ये 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। आज नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई, सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यात ग्रीन अलर्ट। इराण इस्रायल युद्धबंदीचे 2.5 तासातच उल्लंघन। इराणनं क्षेपणास्त्र डागली। प्रत्युत्तरात इस्रायलनं बॉम्ब टाकले। तर ताबडतोब लढाई थांबवण्याचा ट्रम्प यांचा इशारा। इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये भारतीय संघावर पराभवाची नामुष्की। भारतीय संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण ठरलं पराभवाचं कारण। पहिल्या कसोटीमध्ये इंग्लंडचा 5 विकेट्स राखून विजय।